3 जणांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। ठाण्याच्या दिशेने जाताना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला। पोलिसांच्या गाडीसमोरच आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला। छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आव्हाडांवर हल्ला करण्यात आला। स्वराज्य संघटनेनं जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, याची गाडी फोडलेली आहे। हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे। संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हा हल्ला करण्यात आला। युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल, ते छत्रपती घराण्यातले आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं। जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालाच नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलेलं, तू पळपुट आहेस। आव्हाडांवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर लपून बसलेले होते। हो ती गाडी छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाजीराजे छत्रपती म्हणणं सोडून द्या असं जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलेलं होतं। संभाजीराजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या। संभाजीराजेंचं रक्त तपासण्याची गरज आहे असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं होतं। त्यांना जो अधिकार होता, त्यांचं जी वंशपरंपरा होती, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते। त्या रक्तात काय होतं आणि ह्यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे। शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते, तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही। राष्ट्रवादी